माझ्या केसातला पूर्ण डॅन्ड्रफ गायब असं मी म्हणत नाही, कारण मी हे प्रॉडक्ट पहिल्यांदाच यूज करते. याचा रिझल्ट कसा येतो ना, मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तशा त्या बॉटलचे मल्टिपल यूज आहेत. एक-एक करून मी ट्राय करते आणि छान रिझल्ट मिळाला तर आय विल शेअर. चला आता 15 मिनिटं ते केसांवर लावून ठेवायचं होतं आणि असं कधीही मला हेअर वॉश करायचं असलं ना, तेल लावलेलं असलं केसांना, की माझ्यामध्ये एक आत्मा आलेला असतो क्लिनिंगचा. माहीत नाही, पण त्या 15-20 मिनिटांमध्ये मला एवढी कामं सुचतात ना आणि खरंच एक टार्गेट असतं डोळ्यासमोर आणि बरीच कामं अशी पटपट होऊन जातात. महत्त्वाचं म्हणजे डस्टिंग वगैरे जी असते ना, ती माझी असं केस धुवायच्या आधी जी आहे ना, ती भरपूर होऊन जाते. बाकी तुमच्यात पण असा कधी-कधी आत्मा येतो का? सांगाल मला कमेंटमधून. माझ्या फुलझाडांना भरपूर फुलं येतात ना, त्याच्यामागचं एक छोटंसं रिझन हे पण आहे, की जे पण सुकलेली फुलं असतात ना, ती वेळेवर कट करून घ्यायची. म्हणजे झाडांना नवीन छान फुलं येतात. आणि आज मी शुभ मुहूर्तावर थ्रेडिंग करून घेते. मला स्वतःला थ्रेडिंग करायला जमते, पण तरी पण वेळ नाहीये किंवा कंटाळा ह्या गोष्टींमुळे राहूनच जाते. पण म्हटलं चला आज करूनच घेऊयात आणि थ्रेडिंग झाल्या-झाल्या मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज फक्त वरणबट्टी बनवायची आहे. भाजीला काही ऑप्शनच नाही म्हणून फक्त वरणबट्टी. आणि हो, ऑनलाईन हे साडीचे ऑर्गनायझर मागवलेले आहेत. प्युअर कॉटनमध्ये आहेत. मध्ये जी साडी ठेवू ना ती पण दिसेल असं त्यांनी मस्त तिथे नेट लावलेले आहे. अफोर्डेबल प्राईसमध्ये होते. तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. 10च्या सेटमध्ये मिळालेले होते. आज पण मला हळदी-कुंकूला जायचंय, पण मी साडी न नेसता आज हा कुर्ता सेट वेअर केलेला आहे. सिंपल असा मेकअप करून नेहमीची आवडती हेअरस्टाईल केली आहे आणि आय एम रेडी. याची ही लिंक मी तुम्हाला सेंड करेन. आणि हो, तुमच्या म्हणण्यानुसार मी हळदी-कुंकू करणार आहे बरं का. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलेलं नसेल तर नक्की करा. म्हणजे तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग मी माझा व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.